जय महाराष्ट्र. जळगावमधील ट्रॅफिक पोलिसाचा हा पैसे घेतानाचा व्हिडिओ. अर्थात ट्रॅफिक पोलिसांचे हे कारनामे काही नवीन नाही. कायमच ट्रॅफिक पोलिसांच्या ह्या अशा प्रकारच्या अनेक व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल होत असतात, पण यांना त्याच्याने काही फरक पडत नाही. रस्त्यावर गाडीवर फिरणारा प्रत्येक नागरिक हा यांच्यासाठी बकराच असतो. म्हणजे शहरातील ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांची नेमणूक आहे की नागरिकांना विनाकारण मनस्ताप देण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांची नेमणूक आहे हेच कळत नाही. म्हणजे अगदी आमच्या पुण्यात तर स्वतः पोलीस आयुक्तांनी कित्येक वेळा ट्रॅफिक पोलिसांना तंबी दिलेली आहे. त्यांना अनेकदा नागरिकांशी कसं वागावं याची नियमावली दिली, पण तरीही त्याच्यात काही फरक पडत नाही. ट्रॅफिक पोलिसांचा एक कलमी कार्यक्रम चालूच असतो की फक्त आमचे खिसे भरा. या अशा पोलिसांमुळं अख्ख्या पोलीस दलाचं नाव खराब होतं, पण यांना काही फरक पडत नाही. आणि हे सगळं होतं केवळ अकार्यक्षम गृह मंत्रालयामुळे. गृह मंत्रालयाचा पोलिसांवर कुठल्याही प्रकारचा वचकच नाही. म्हणजे अगदी कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य यांना कळतं का नाही हेही समजत नाही. नुसतं ट्रॅफिक पोलिसांचाच नाही, बाकी पोलिसांचाही कारभार हा अशाच प्रकारे कुठं ना कुठं चालू असतो. अगदी तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये कुठली तक्रार द्यायला जावा, तुम्हाला 5-5, 6-6 तास थांबवून ठेवलं जातं. म्हणजे तुमच्या घरातील चोरी वगैरे ह्या तक्रारी तरी चला, चोरी वगैरेच्या मोबाईल चोरी वगैरे ह्या घटना छोट्या असतात, परंतु महिलेवर अत्याचारसारख्या प्रकरणांमध्ये सुद्धा पोलीस तक्रार घेण्यासाठी 4-4 तास लावतात किंवा लावू शकतात. हे आपण बदलापूरसारख्या प्रकरणातून लक्षात घेतलेलं आहे, बघितलेलं आहे की बदलापूरमध्ये ज्या चिमुरडीवर अत्याचार झाला त्या चिमुरडीची तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलिसांनी 6 तास लावले. हे सगळं कशामुळे होतं तर केवळ अकार्यक्षम गृह मंत्रालयामुळे. गृह मंत्रालयाचा या सगळ्या गोष्टींवर वचकच नाही. 100% पोलीस याच पद्धतीने काम चालतं असं नाही आहे. तसं पाहिलं तर काही गोष्टी आहेत ज्या चांगल्या आहेत, पण त्या चांगल्या गोष्टींपेक्षाही त्या वाईट गोष्टी जास्त आहेत याची खंत वाटते. आणि याच्यावर गृह मंत्रालयाने, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने लक्ष द्यावं हीच अपेक्षा. जय महाराष्ट्र.